शिवभूमीच्या पायथ्याशी तुम्ही जपला शिवबाचा ठेवा, शरीर दुःख जन व्यापल त्यांची करता फुकामधी सेवा, थोर असे हे विचार तुमचे। खुरपायला बसली तर मांडी घालून बसायला लागायचं, इतके छान रिझल्ट आहेत। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं ही जी माहिती घेतली जाते, ही माहिती त्यांना जो रिझल्ट मिळालाय ते तर आहेच आहे, लक्षात आलं का? पण ज्यावेळेस ही जी माहिती आहे, ही माहिती आपल्या कंपनीच्या डायरेक्टर बॉडी पर्यंत जाते। त्याच्यानंतर जे आईंना किंवा तुम्हाला जे आजार आहेत, गुडघ्याचे आजार आहेत, मणक्याचे आजार आहेत, कमरेचे आजार आहेत, ही माहिती टीव्हीवर दिसते, माहिती आहे। आणि मग घरी बसल्या बसल्या जर एखाद्याला, आता बघा इथं काही आई बाबा असे येतात शेजारचे, इथं 2 वर्ष झाले मोरे थेरपीला, त्यांना अजून माहित नाही इथं मोरे थेरपी सेंटर चालू झाले। इथं मोरे थेरपी कोणत्याही प्रकारची ऍडव्हर्टाईज करत नाही, पण आता बघा प्रत्येक जण काय वापरतोय, हातामध्ये काय असतोय, मोबाईल। पण हा व्हिडिओ जर एखाद्या आजारी माणसापर्यंत गेला आणि त्यांनी जर बघितलं की इतका छान रिझल्ट आलाय, तर तो काय होणार आहे, इथपर्यंत येणार आहे, त्यांनी इथं थेरपी घेणार आहे आणि त्याला सुद्धा आराम मिळणार आहे। काल मी काही 7-8 आई बाबांसोबत बोललो, इतके छान रिझल्ट आहेत थेरपीचे। कोण कोण होतो काल बोलायला? हे बघा किती, ती एक कोणती त्या पठारावरून आई, किती छान मणक्याला तिला फरक पडलाय, लिकीकडे राहते इथं, तो बाबा एकटा आहे तिकडे, जनावर बघतोय की आज 75-80 वय बाबाचं। बाबा म्हटला गुण पडत असेल तर थांब, नाही तर निघून ये, असाच म्हटला, मला माहिती मग पण ती बिचारी काल मला म्हटली, अक्षरशः मला इतकं बरं वाटलं, म्हणते सर मला बऱ्यापैकी मणक्याला फरक पडलाय, मला आता चांगलं बरं वाटतंय पहिल्यापेक्षा। तिच्या लिकीकडे राहते इथं, ती कुठली गाय, भीमाशंकर वरून तिकडून तिकडची, बघा किती लांबून येते तिथं कोण गतीने गोटका आहे म्हणलं, तुम्ही जा, तुम्हाला 100% तिथं गुण येईल। लक्षात आलं का? एकदा जोरदार क्लॅपिंग झालं, हे महत्वाचं आहे, लक्षात आलं का? विश्वास आणि श्रद्धा खूप महत्वाची, तरच देव पावणार आहे। जर तुमच्या मनात जर श्रद्धा नसेल आणि विश्वास नसेल, तुम्ही उभं आयुष्य जरी देवाची भक्ती केली, उपयोग नाही, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे ज्यावेळेस मोरी आई सांगतात जरा मोठ्याने बोलायचं, बरं वाटतंय ना, मग जरा मोठ्याने बोला ना, जरा उत्साहाने बोला, लक्षात आलं का? जरा एनर्जेटिक बोला, जरा व्यवस्थित सगळ्यांना पाठीमागे। तुम्हाला ऐकू येत होतं का मग आई बोलायची? नाही म्हणताय, आवाजच येत नव्हता, आवाज बारीक आहे ते म्हणताय। पाठीमागे तुम्हाला बाबा डोके बाबा ऐकायचं का? काय खोटं बोलता? नाही आलं, बसा वाजवत, टाळ्या वाजवा, जरा स्वतःचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करा, नाहीतर झोपेत अटॅक येईल कधी। तुम्हाला वाटतं का मला अटॅक यावा, पॅरालिसिस व्हावा? कोणाला वाटतं का? मग नसन वाटत तर टाळ्या वाजवा। ह्या टाळ्या काही तिला शाबासकी देण्यासाठी नाहीये, टाळ्या वाजवल्यानंतर ऍक्युप्रेशर पॉइंट प्रेस होतात, हातांमधले प्रेशर पॉइंट काय होतात, प्रेस होतात आणि शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो। तर आई तुमचं पूर्ण नाव सांगा बरं? सीताराम मोरे। तुमचं वय सांगा? 61 वय आहे। आणि आई तुम्हाला इथं थेरपीची माहिती कोणी दिली बरं? आमच्या गावाला दिली, थेरपीची माहिती त्यांनी दिली। आता तुम्ही ही थेरपी घेण्या अगोदर, आपल्या मोरे थेरपी मध्ये येण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते ते सांगा बरं सविस्तर। माझे गुडघे दुखायचे, सांधे दुखायचे, मला उठता बसता येत नव्हतं, पण आता हे ना 100% चांगलं झालं। ठीक आहे, 100% आराम पडला आई। अगोदर त्यांचे गुडघे दुखायचे, त्यांच्या हातापायांना मुंग्या यायच्या, त्यानंतर हात वर होत नव्हते आणि त्यांना झोप सुद्धा व्यवस्थित लागत नव्हती। आता मला सांगा आई, याच्यावरती तुम्ही गोळ्या औषधं घेतले होते का? कोणत्या डॉक्टरांकडे उपचार घेतले होते का? अगोदर घेतले होते, आता गोळ्या पण बंद केले डॉक्टर। व्हेरी गुड, एकदा जोरदार क्लॅपिंग करा। एवढा सगळा चमत्कार कधीपासून, म्हणजे तुम्ही थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला एवढा छान असा आराम मिळालाय, बरोबर की नाही? मग त्याच्यावरती थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला कसा कसा आराम मिळाला सांगा बरं सगळ्यांना।
आराम चांगला पडले मला. काय 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 आराम काय काय आराम? आता 4-5 दिवस झाले चांगला 100% आराम पडला. व्हेरी गुड. एकदा जोरदार कसा आराम पडला? म्हणजे हात वर होत नव्हता, आता हात वर होत नव्हता, आता पाराशी वर होत्या, अशा साईडला होत्या, नाहीतर पार असं मुंगे याच्या हातांना वर. दुखणं कधीपासून होतं? किती दिवस दुखणं होतं? अहो मला संधिवाताचं लय वर्ष दुखलं होतं. किती वर्ष होतं काय? भरपूर वर्षाचं दुखणं होतं. बरोबर. झोप चांगली येते ना, आता झोप पण येते. डोळा उघडे. व्यवस्थित. आईंसाठी एकदा जोरदार किती दिवस थेरपी घेतली सांगा? 15 दिवस. 15 दिवस. फक्त 15 दिवसात एवढा छान याचा 100% आराम पडला. आता मला सांगा आई, आपल्या इथे येणारे आई बाबा आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? रोज यायचं थेरपी घ्यायसाठी, पण लवकर यायचं. सकाळची थेरपी चांगली असते. दररोज सकाळी कंटिन्यू थेरपी घ्यायची, कोणतेही खाडे करायचे नाही. एक दिवस सुट्टी आणि एक दिवस नुकसान होतं तुमचं. जेवढं तुम्ही एक दिवस खाडे केले तेवढी तुम्ही 3 दिवस थेरपी घेतली, तेवढे परत मागे जाणार आहे. म्हणून खाडे अजिबात करायचे नाही. दररोज थेरपी घ्यायची आहे आणि भरपूर असं स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची, पाणी भरपूर प्यायचं आहे, नियम पाळायचे आहे आणि छान असं आईला जसं 100% आराम पडला आहे तसं सगळ्यांना आराम पडणार आहे. आईंसाठी एकदा जोरदार शिवभूमीच्या पायथ्याशी तुम्ही जपला शिवबाचा ठेवा. शरीर दुःख जन व्यापल त्यांची करता फुकामधी सेवा. तोर असे विचार तुमचे, तुमच्या गुणांचे गीत सारे गाती रे. उगीच मनी आता चिंता कशाला, जीवन साथी आहे मोल थेरपी. जीवन साथी आहे मोल थेरपी.